हॅलो डिप्लोमा टॉपर्स, दिस इज माने सर. DCN सब्जेक्ट सुरू आहे आपला, त्यामध्ये आपला हा लेक्चर नंबर 5 आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे तुमचा 15 नंबरचा डिफाइन सबनेटिंग. नाउ व्हॉट इज सबनेट? सबनेट शब्द अगोदर काय आहे समजून घ्या. नेटचा अर्थ असतो नेटवर्क, ग्रुप ऑफ कम्प्युटर्स. सबनेट म्हणजे त्या नेटवर्क मधलाच एक छोटासा पार्ट, त्याला आपण सबनेट म्हणत असतो. एका लार्ज नेटवर्कला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करण्याच्या प्रोसेसला सबनेटिंग म्हणली जाते. जसं फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट्स वगैरे अलोकेट करतात, तर प्रोजेक्ट्स अलोकेट करत असताना काय केलं जातं, तुमचे ग्रुप्स बनवले जातात. बरोबर आहे. तुमची जी क्लास आहे ती क्लास तीच राहणार, तुमचा वर्ग तोच राहणार, त्यामध्ये फक्त ग्रुप्स बनवले जातात. तुमच्या प्रत्येकाचा रोल नंबर 1 पासून 4 पर्यंत, 4 पासून 8 पर्यंत असे जे ग्रुप्स बनवतात त्याला सबनेटिंग म्हणलं जातं. सबनेटिंगमुळे ना तुमचे नंबर ऑफ होस्ट वाढतात ना नंबर ऑफ होस्ट कमी होतात. फक्त सबनेटिंगमुळे नेटवर्कची मॅनेजमेंट जी आहे ती सोपी होत असते. यालाच आपण सबनेटिंग म्हणत असतो. याचे न्यूमरिकल्स पण आहेत, ते तुम्हाला 6 मार्काच्या क्वेश्चन मध्ये विचारले जातात. तर प्रॉपरली सबनेटिंगला डिफाइन करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे लिस्ट द नेटवर्क टोपोलॉजीज. जेव्हा ही लिस्ट किंवा स्टेटचा क्वेश्चन येतो तेव्हा डायरेक्टली आन्सर मध्ये लिस्ट करायचं नसतं. अगोदर ते जे काही पॉइंट विचारलेलं आहे त्याच्याबद्दल त्याची डेफिनेशन लिहायची. व्हॉट इज नेटवर्क टोपोलॉजी? नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे अरेंजमेंट ऑफ द नेटवर्क कंपोनंट्स ऑर द डिव्हाइसेस. नेटवर्क मध्ये जे कम्प्युटर्स किंवा जे डिव्हाइसेस आहेत ते एकमेकांना कसे जोडलेले आहेत, त्यांचा जिओग्राफिकल पॅटर्न काय आहे, त्याला नेटवर्क टोपोलॉजी म्हणली जाते. त्याच्या खाली 3-4 टोपोलॉजीचे नावं लिहून टाकायचे. स्टार टोपोलॉजी आहे, बस टोपोलॉजी आहे, मेश टोपोलॉजी आहे, तुमची रिंग टोपोलॉजी असते, ट्री टोपोलॉजी असते, हायब्रिड टोपोलॉजी. हे 6 टोपोलॉजीज असतात. ते फक्त एका खाली एक लिस्ट करून टाकायची. ओके. त्यानंतर असते लिस्ट द नेटवर्क डिव्हाइसेस. इथं सुद्धा लिस्टचा क्वेश्चन आलेला आहे तर डायरेक्टली लिस्ट करायचं नाही. अगोदर नेटवर्क डिव्हाइसेस काय असतात त्याच्याबद्दल 2 लाईन मध्ये सांगा. नेटवर्क डिव्हाइसेस आर युज्ड टू कनेक्ट द डिफरंट कंपोनंट्स ऑफ अ नेटवर्क. अशा प्रकारे डिफाइन करा. आणि त्यानंतर 7 नेटवर्कचे कंपोनंट्स असतात. त्यामध्ये तुमचा राउटर असतो, ब्रिज असतो, स्विच असतो, हब असतो, राईट, रिपीटर असतो. अशा प्रकारचे हे तुमचे नेटवर्कचे कंपोनंट्स असतात. गेटवे सुद्धा त्याचाच पार्ट असतो. ओके. तर हे कंपोनंट्स एका खाली एक फक्त लिस्ट करायचे. आणि जर पॉसिबल झालं तरच काय करायचं, त्याच्या समोर एक लाईन मध्ये त्याचं आन्सर लिहायचं. म्हणजे ते जसं फॉर एक्झाम्पल हब काय करतो, ते रिपीटर काय करतो. रिपीटर एक डिजिटल एम्प्लिफायर आहे जो सिग्नलला रिजनरेट करून देतो. हब काय करत असतो, ब्रिज काय करतो, स्विच काय करतो, असं एकदम शॉर्ट मध्ये लिहायचं. ओके. अशा प्रकारे आपण आपले 2 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. याचे जे नोट्स आहेत तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटून जातील. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ग्रुप जॉईन करा. मॅक्सिमम तुमच्या मित्रांसोबत याला शेअर करा. सर्वांचा बेनिफिट होऊ द्या. या पुढच्या लेक्चर पासून आपण 4 मार्क्स आणि 6 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते स्टार्ट करूयात.